जय हिंद विद्यार्थी व पालक मित्र हो. नोबेल अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सगळ्यांचं मी स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता चौथी स्कॉलरशिपची इत्थंभूत माहिती घेणार आहोत. स्कॉलरशिप परीक्षेचं नेमकं स्वरूप काय आहे, ही परीक्षाचा अभ्यासक्रम काय आहे, ही परीक्षा नेमकं कोण देऊ शकतं, त्याचे निकष काय आहेत, तसंच या परीक्षेमध्ये आपल्याला किती शिष्यवृत्ती प्राप्त होते, त्यासोबतच या परीक्षांचं अभ्यास आणि नियोजन कसं करावं, या सगळ्या मुद्द्यांची आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. सो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. मग बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, कोणतीही परीक्षा असते त्या परीक्षेचं सगळ्यात पहिले आपल्याला स्वरूप माहित पाहिजे. मग इयत्ता चौथी स्कॉलरशिपचा जर आपण विचार केला तर इयत्ता चौथी स्कॉलरशिपसाठी आपल्याला 2 पेपर घेतले जाणार आहेत आणि या 2 पेपरचा आपण विचार केला तर पहिला पेपर आपला 1.5 तासांचा असणार आहे, दुसरा पेपर आपला 1.5 तासांचा असणार आहे. मग पहिला पेपर मध्ये आपण जर बघितलं तर प्रथम भाषा म्हणजे मराठी हा विषय असणार आहे, 25 प्रश्न 50 गुणांसाठी. दुसरा या मधला विषय आहे तो म्हणजे गणित, 50 प्रश्न 100 गुण त्यासाठी असणार आहेत आणि यासाठी आपल्याला 1.5 तास म्हणजे 90 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. 75 प्रश्न 150 मार्क 90 मिनिटांचा वेळ, असं पहिल्या पेपरचं स्वरूप असणार आहे. दुसरा पेपर म्हणजे तृतीय भाषा, यामध्ये इंग्रजी भाषा असणार आहे, यासाठी आपल्याला 25 प्रश्न 50 गुण असणार आहेत. दुसरा विषय आहे बुद्धिमापन चाचणी, 50 प्रश्न 100 गुण 1.5 तास म्हणजेच 90 मिनिटांचा वेळ यासाठीही आपल्याला असणार आहे. यामध्ये एकूण 75 प्रश्न 150 गुण असणार आहेत. त्यानंतर प्रश्नांची काठिण्य पातळी कशी असणार आहे, प्रश्नांचं स्वरूप अगदी सोप्या स्वरूपाचे प्रश्न 30% असणार आहेत, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% असणार आहेत आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न पुन्हा 30% असे असणार आहेत. सो असं आपल्याला काय काठिण्य पातळीनुसार सुद्धा विभाजन करून देण्यात आलेलं आहे. मग आपण पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो. तर शिष्यवृत्ती परीक्षा विस्तृत अभ्यासक्रम, कोणतीही परीक्षा असेल तर त्या परीक्षेचा अभ्यासक्रम बघणं खूप गरजेचं असतं. मग आपण बघू शकतो पहिला पेपर आपला, मी तुम्हाला बोललो होतो की प्रथम भाषा, पहिल्या पेपर मधला पहिला विषय आहे मराठी, ज्याला आपण मराठी म्हणू शकतो, ज्याला उर्दू घ्यायचे तो उर्दू घेईल, हिंदी घेईल किंवा इतर लँग्वेजेस घेऊ शकतो, कारण 7 लँग्वेजेस मध्ये ही परीक्षा होते. आपल्यासाठी मराठीच महत्वाची आहे. मग महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी तयार केलेल्या इयत्ता 1ली ते 4थीच्या पाठ्यक्रमावर आधारित हा अभ्यासक्रम असतो. मग आकलन, यामध्ये पहिला टॉपिक आहे आकलन, कॉम्प्रेहेन्शन. उतारा वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. मग उतारा गद्यांचा असेल आणि कवितांचा असू शकतो. शब्द संपत्तीवरील प्रभुत्व म्हणजे व्होकॅब्युलरी असते, यात एक वचन, अनेक वचन, समानार्थी, विरुद्धार्थी, गरदर्शक शब्द असतात. त्यानंतर तिसरा आहे कार्यात्मक व्याकरण, फंक्शनल ग्रामर. मग यात लिंग, वचन, सर्वनाम, नाम शब्द, क्रियापद, विशेषण, विरामचिन्हे असा आपल्याला अभ्यासक्रम असणार आहे. आणि चौथा सेक्शन आहे आपला भाषा विषयक सामान्य ज्ञान, यामध्ये भाषेशी संबंधित महत्वाची माहिती घ्यायची. मग व्यक्तींची नावं असतात, अनेक टोपण नावं असतात, या सगळी माहिती घेणार आहे. याचा डिटेल व्हिडिओ आपण दुसऱ्या लेक्चर सिरीज मध्ये आणणार आहेत की नेमकं डिटेल अभ्यासक्रम काय असतात आणि कशावर आपण भर द्यावा, ते आपण डिटेल पुढे बघणार आहोत. आता आपण फक्त स्ट्रक्चरल अभ्यास बघतोय. त्यानंतर दुसरा विषय आहे पहिल्या पेपर मधला, तो म्हणजे गणित. गणित मध्ये काय असणार, आपल्याला नंबर सेन्स असणार आहे, संख्यानाम 1 ते 100 पर्यंतची मोजणी, संख्यांची ओळख. त्यानंतर दुसरा आहे संख्यावरील क्रिया म्हणजे ऑपरेशन्स, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा संख्या असणार आहेत. त्यानंतर अपूर्णांक फ्रॅक्शन्स असणार आहेत. त्यानंतर मापन मेजरमेंट असणार आहे, लांबी, वजन, वेळ, चलन, पैसे. त्यानंतर आकृतीबंध म्हणजे भूमिती, जिओमॅट्री असणार आहे. त्यानंतर चित्रालेख म्हणजेच पिक्टोग्राफी, ग्राफ किंवा डाटा हँडलिंग असणार आहे. आणि पॅटर्न्स, नमुने, क्रम ओळखणे, मग क्रम लावा वगैरे अशा सिरीज असणार आहे. याचा डिटेल सिलेबस आपण पुढच्या सिरीज मध्ये बघणार आहोत. मग बघा, दुसरा जो पेपर आहे तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी भाषा, यामध्ये शब्दसंग्रह, व्होकॅब्युलरी असणार आहे,
विरामचिन्ह पंक्च्युएशन्स असणार आहेत, संख्या नंबर नॉलेज असणार आहे, ग्रामर असणार आहे, त्यानंतर चिकित्सक विचार म्हणजे क्रिटिकल थिंकिंग असे तार्किक विचारांचा यामध्ये समावेश असणार आहे. याबद्दल माहिती मी तुम्हाला अगोदर बोललोय की एक डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी इंटेलिजंट टेस्ट मध्ये आपल्याला काय काय असणार, पुन्हा इथं कॉम्प्रिहेन्शन असणार, क्लासिफिकेशन असणार, ॲनॉलॉजी असणार, सिक्वेन्स लावा, त्यानंतर गटाशी न जुळणारे ऑड वन आउट असणार, त्यानंतर वॉटर रिफ्लेक्शन, आरशातील मिरर इमेज असणार, रिझनिंग, इन्फ्रेन्स म्हणजे त्याला आपण अनुमान असं म्हणतो, कूट प्रश्न कोडेड क्वेश्चन्स असणार आणि सांकेतिक भाषा सिम्बॉलिक लँग्वेज असणार आहे. आता विद्यार्थी पालक मित्रो, हे मी तुम्हाला थोडंसं फास्ट सांगितलेलं आहे कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त स्वरूप समजून घेणार आहेत. मग याचा डिटेल जो अभ्यासक्रम आहे तो मी दुसऱ्या व्हिडिओ लेक्चर मध्ये खूप डिटेल मध्ये तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर चला पुढे जाऊया. तर या शिष्यवृत्ती एक्झाम साठी आपल्याला नेमकं पात्रता निकष काय आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालक मित्रांना हे माहित असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. विद्यार्थी हा शासनमान्य, शासकीय, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळेत इयत्ता 4थी मध्ये शिकत असला पाहिजे. त्यानंतर सीबीएसई, आयसीएसई इतर मान्यता प्राप्त बोर्डाचे विद्यार्थी देखील विशिष्ट अटीनुसार यामध्ये भाग घेऊ शकतात. त्यांना काही अटी असतात. त्यानंतर वयोमर्यादा, इयत्ता 4थी साठी परीक्षा वर्षाच्या 1 जूनच्या दिवशी जास्तीत जास्त तो 10 वर्षाचा असणं गरजेचं आहे. जर दिव्यांग असेल विद्यार्थी तर त्याला 14 वर्षापर्यंत अलाउड आहे. मात्र 4थी इयत्तेसाठी 10 वर्ष कंप्लीट असले पाहिजे. त्यानंतर पुढे सगळ्यात महत्वाचं काय की विद्यार्थी मित्रांनो, या शिष्यवृत्तीमधून आपल्याला काय फायदा होणार, तर लक्षात घ्या, आपलं चला घडूया उज्ज्वल भविष्य अशी एक टॅगलाईन आहे महाराष्ट्र शासनाची. या परीक्षेमार्फत तुम्हाला आर्थिक सहाय्य भेटेल, तुम्हाला गुणवत्ता आणि प्रतिष्ठा तुम्हाला भेटणार आहे, तुम्हाला राज्यामध्ये मोठं व्हायची संधी भेटेल, भविष्यासाठी प्रोत्साहन भेटेल, राज्यव्यापी ओळख भेटेल, जेणेकरून तुम्ही पुढे जाऊन यूपीएससी, एमपीएससी सारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये सुद्धा आपला झेंडा गाडू शकतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की ही शिष्यवृत्तीची रक्कम किती असते, म्हणजे आपल्याला किती रक्कम दिली जाते शिष्यवृत्तीसाठी, हा पण प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थी आणि पालक मित्रांमध्ये असतो. तर लक्षात घ्या, वार्षिक शिष्यवृत्तीची रक्कम जी आहे ती 500 रुपये दरमहा असते आणि ही किती दिवसांसाठी, तर 3 वर्षांसाठी. लक्षात घ्या, ही 3 वर्षांसाठी तुम्हाला 500 रुपये दरमहा असणार आहे. मंजूर शिष्यवृत्ती संच म्हणजे इयत्ता 4थी साठी प्राथमिक स्तरावर जवळजवळ राज्यभर 16,693 शिष्यवृत्ती संच मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर महत्वाचं म्हणजे की या शिष्यवृत्ती सुरू राहण्यासाठीच्या अटी काय आहेत. बरोबर आहे, शासनाने एकदा शिष्यवृत्ती मंजूर करून दिलं म्हणजे मी शाळेत जाणार नाही आणि मी मग पुढचं काहीही करणार नाही असं नाही. तर तुम्हाला काही अटी आहेत, जसं नियमित तुम्हाला उपस्थिती द्यावी लागेल, तुम्हाला चांगलं वर्तन करावं लागेल, तुम्हाला स्वतःला समाधानकारक प्रगती साधावी लागणार आहे. म्हणजे तुम्ही ब्राईट स्टुडंट आहात जर तुम्हाला स्कॉलरशिप भेटते आहे तर. पुढे परीक्षा शुल्क. आता इथं सामान्य प्रवर्गातील जर विद्यार्थी असेल तर त्यासाठी 200 रुपये परीक्षा शुल्क आहे. अनुसूचित जाती जमातीचा सदस्य असेल, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दिव्यांग विद्यार्थी असेल तर 125 रुपये फी आहे. आणि शाळा वार्षिक नोंदणी शुल्क 200 रुपये असणारे, जी परीक्षा परिषदेला भरावी लागणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्र प्राथमिक शिष्यवृत्ती अभ्यासक्रम परीक्षेची तयारी कशी करावी. आता प्राथमिक माहिती तर मी तुम्हाला दिली, पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की विद्यार्थी मित्रांनी ही तयारी कशी करावी, आणि त्यासाठीच हा खास व्हिडिओ आहे आणि हा भाग तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर आपल्याला 1ली ते 4थी पर्यंतची पाठ्यपुस्तके मराठी, गणित, इंग्रजी ही पूर्णपणे आपल्याला अभ्यासायची आहेत. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर यामध्ये स्कॉलरशिपची जी पुस्तकं येतात ती पुस्तकं पण चांगल्या पद्धतीने आपल्याला अभ्यासायची आहेत.
तसेच सराव प्रश्नपत्रिका, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा सोडवायच्या आहेत, आपल्याला सराव करायचा आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता सराव, रोजच्या सरावाने बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करावी, मॅथ्सची रोज तयारी करावी, जेणेकरून हे प्रश्न तुमचे सॉल्व्ह होते. त्यानंतर 90 मिनिटांचं वेळेचं विभाजन चांगलं करणं गरजेचं आहे. कारण बघा, प्रत्येक सेक्शनला म्हणजे प्रत्येक पेपरला आपल्याला 90 मिनिटांचा वेळ आहे. त्याचं विभाजन योग्य रीतीने करणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी इथं स्पष्ट सांगतो, इथं वेळेच्या विभाजनासोबत तुम्हाला एक स्ट्रॅटर्जी आखावी लागणार आहे. एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला डिस्कस करणार आहे की कोणत्याही परीक्षेची तयारी आपण करत असतो, तर तयारी करत असताना मूलभूत गोष्ट काय असते, पहिले आपण अभ्यासक्रम, आपला जो सिलेबस आहे, काय आपला जो सिलेबस आहे, आता इंग्लिश मीडियमचेही विद्यार्थी असू शकतात, सो हा अभ्यासक्रम पहिले तुमचा तोंडपाठ पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आपला की तुमचं बेसिक म्हणजे काय की तुम्हाला जे स्टेट बोर्डचे 1 ते 4 चे पुस्तकं आहेत ते तुम्ही वारंवार वाचणं गरजेचं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की स्कॉलरशिपचे काही संदर्भ ग्रंथ असतात, संदर्भ ग्रंथ, ते संदर्भ ग्रंथ तुमच्या जवळ पाहिजे. नसतील तर काही हरकत नाही, आपण YouTubeला मोफत ही पूर्ण सिरीज राबवणार आहोत. तसंच सराव पेपर, सराव आणि झालेले पेपर, आता आपण झालेले पेपर्स म्हणूया, जे झालेले पेपर्स आहेत, या झालेल्या पेपर्सचा स्टडी करणं खूप गरजेचं आहे, किंवा सराव पेपरचं स्टडी करणं खूप गरजेचं आहे. आणि हे आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्याकडून करून घेणार आहे. म्हणजे हे पूर्ण आपण तुमच्याकडून तयारी करून घेणार आहे. मी याचा डिटेल अभ्यासक्रमचा व्हिडिओ सुद्धा आता तुमच्या समोर आणणार आहे. मी फक्त एवढ्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे की ज्या कोणाला माहित नसेल की चौथी स्कॉलरशिप काय असते, कोण देऊ शकतं, यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं पण सगळे मुद्दे तुम्हाला मी सांगितले की ही एक्झाम नेमकं कोण देऊ शकतं, काय देऊ शकतं, या संदर्भात सुद्धा मी माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की या परीक्षेचा विद्यार्थ्याला होणारा फायदा काय, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. सो विद्यार्थी मित्रांनो, आत्मविश्वास आपला वाढतो, आर्थिक आधार आपल्याला भेटतो, स्पर्धात्मक तयारी लहानपणापासूनच करण्याची मानसिकता आपली तयार होते. पण पुढे जाऊन UPSC सारख्या, MPSC सारख्या, नीट JEE सारख्या, CET सारख्या परीक्षांना आपण निडर सामोरे जातो. तसंच गौरव, तुमचा राज्यस्तरावर तुम्हाला प्रमाणपत्र भेटतं, तुमचा गौरव केलं जातं. म्हणजे ही सुद्धा एक मान सन्मानाची सुद्धा गरज, वेळ महत्वाची आहे. त्यामुळे चौथी परीक्षेची, स्कॉलरशिपची तयारी तुम्ही सगळ्यांनीच करावी, असं जे चौथी मध्ये आहेत आता विद्यार्थी. मग परीक्षा कधी आहे सर, तर एप्रिल महिन्यात ही परीक्षा होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की या परीक्षेसाठीचा फॉर्म भरण्याची मुदत अजूनही आहे. 13 तारखेपर्यंत तुम्ही विना विलंब शुल्क शिवाय फॉर्म भरता येणार आहे तुम्हाला. आणि जवळजवळ 28 फेब्रुवारी पर्यंत विलंब शुल्कासह तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत. त्यामुळे जे कोणते विद्यार्थी चौथीच्या फॉर्म भरण्यापासून राहिले असतील, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला किंवा आपल्या पालकांना सांगून, किंवा ज्या पालकांना माहित नसेल त्या पालकांनी लवकरात लवकर स्कॉलरशिपचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि यासाठी आपण पुढे जाऊन एक नवीन सिरीज पण सुरू करणार आहेत लवकरच. त्याची अनाउन्समेंट आपल्या YouTube चॅनलला केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, नोटिफाय करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जे कोणती नवीन माहिती येईल त्याचं अपडेट भेटत राहील, इंडिकेशन भेटत राहील. सो आजच्या व्हिडिओसाठी इथंच आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. धन्यवाद.